निलेश लंकेंनी केला ईव्हीएम मशीन सुरक्षित नसल्याचा व्हिडिओ ट्विट। राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार निलेश लंके यांनी ट्विट करत ईव्हीएम मशीन सुरक्षित नसल्याचा खळबळजनक आरोप केला आहे। निलेश लंके यांनी ट्विट केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। लोकसभा निवडणुकीच्या एकूण 7 टप्प्यांपैकी 5 टप्प्यातील मतदान महाराष्ट्रात पार पडले असून 4 जून रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे। निकाल लागेपर्यंत ईव्हीएम मशीन्स या एका गोदामात ठेवल्या जातात। ईव्हीएम मशीन्स ठेवलेल्या स्ट्रॉंग रूममध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची निगराणी तसेच स्ट्रॉंग रूमला कडेकोट सुरक्षा व्यवस्था असते। मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार निलेश लंके यांनी ट्विट करत खळबळजनक आरोप केला आहे। अहमदनगरमध्ये ईव्हीएम मशीन्स ठेवलेल्या ठिकाणी सुरक्षा भेदून एका अज्ञात व्यक्तीचा वावर सुरू असल्याचा आरोप निलेश लंके यांनी केला आहे। या संदर्भात त्यांनी एक्स अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे। तसेच संरक्षण व्यवस्था थोडे उठा, माणूस गोदामापर्यंत आला आहे, कुंपणात शेत खात असून लोकशाही चोरी करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा निलेश लंके यांनी आरोप केला आहे। याविषयीचा भीमप्रहार न्यूज मराठी वृत्तवाहिनीने घेतलेला आढावा पाहण्यासाठी भीमप्रहार न्यूज मराठी चॅनेलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा।